लेकरू लेकरू म्हणून खांद्यावर घेतलं आणि तेच जर का कानात पोहोचलं तर काय वाटेल, तशी भावना आहे माझ्या मनाची ह्या क्षणाला. देऊळ पिक्चरमधला हा डायलॉग अजित पवारांना परफेक्ट बसतो. राजन पाटील तसे नगरचे बाहुबली, पण कितीही झालं तरी अहमदनगरचे बाहुबली. त्यापुढे त्यांचं राजकारण नाही. दुसरीकडे अजित पवार राज्याचं उपमुख्यमंत्री, पण या राजन पाटलांचा मुलगा बाळराजे थेट अजित पवारांना आव्हान देतो. अजित पवार कुणाचं पण नाद करायचा, पण अंगलटकरांचा करायचा नाही, असं तो खांद्यावर बसून सांगतो. विचार करा, राज्याच्या नेत्यांनी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देणं, त्यातून नेतृत्व तयार करणं आणि याच तयार केलेल्या नेतृत्वाच्या पोरानं थेट आव्हान देणं, अरे तुरेची भाषा करणं. सध्या बाळराजांची ही कृती राज्यभरात चर्चेत आली आहे. एका नेत्याच्या पोरानं अजित पवारांना दिलेलं हे आव्हान चर्चेत आहे. पण हीच मुलं काही महिन्यांपूर्वी अजित पवारांना पाया पडत होती. मग अचानक इतकं कसं फिरलं? अहमदनगरच्या राजकारणाला बाळराजांच्या ह्या कृतीला राजन पाटील जबाबदार आहेत का? की बाभळीचे झाड लावून आता अजित पवारांना काटे टोचू लागल्याने दुःख होऊ लागले? अहमदनगरच्या राजकारणात नेमकं चाललंय काय आणि याला जबाबदार नेमकं कोण? समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. तर सुरुवात करूयात ती राजन पाटलांपासून. मालक म्हणून उल्लेख होणारे राजन पाटील हे मोहो भागातलं राजकीय प्रस्थ, तसे आमदारकीचे नेते. 1955 पासून ते सलग 3 वेळा मोहोळमधून आमदारसुद्धा झाले. पंचायत समिती, बाजार समिती अशा प्रत्येक ठिकाणी राजन पाटलांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. 1999 साली राजन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीचा महत्त्वाचा नेता म्हणून त्यांचा उल्लेख व्हायला लागला. 2009 साली मात्र मतदारसंघ राखीव झाला आणि राजन पाटलांना माघार घ्यावी लागली. अर्थात राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना या पुनर्रचनेचा सामना करावा लागला. विजयसिंह मोहिते पाटलांनी पंढरपुरातून डाव टाकला, तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत प्रवेश केला. राजन पाटलांच्या नशिबीनं दुसरा मतदारसंघाला विधान परिषद आली. दरम्यानच्या काळात मोहोळच्या राखीव मतदारसंघातून शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या मागे उभे राहायचे आणि त्याला निवडून आणायचं काम राजन पाटील करत राहिले. ते शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले. आता ही एकनिष्ठता अजित पवारांसोबत कायम राहिली. अजित पवारांच्या बंडात राजन पाटलांनी शरद पवारांसोबत काडीमोड केला आणि अजितदादांची साथ स्वीकारली. निवडून येण्यासाठी ठराविक गोट बँक ही राजन पाटलांच्या मागे असल्यानं राजन पाटलांचा जला सपोर्ट त्या बाजूने निवडणूक असं गणित ठरू लागलं. अर्थात राजन पाटलांना विधान परिषद मिळत नसल्यानं राजन पाटलांची अस्वस्थताही चालूच होती. पण गेल्या 40 वर्षात राजन पाटलांच्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या दबंगगिरीची चर्चासुद्धा सारखी होत होती. या दबंगगिरीला अजित पवारांचा अभय होतं. अर्थात अजित पवार कितीही सांगत असले की मी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत नाही, तरीसुद्धा अजित पवार अशाच प्रकारचं राजकारण करतात. शरद पवारांनी सुद्धा प्रस्थापितांना असं बळ दिलं किंवा अजित पवारांच्या ह्या कृतीकडे दुर्लक्ष केलं, ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात चारित्र्यवान समजल्या जाणाऱ्या आर आबा यांचं नेतृत्व हे पुढे आणण्यासाठी ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे वरिष्ठ क्रेडिट घेतात, तसं इथं सुद्धा त्यांनाच क्रेडिट जातं. असो, तर मग बिघडलं उठे? तर बिघडलं उमेश पाटलांच्या एंट्रीमुळे. उमेश पाटील हे राष्ट्रवादीचे दरबारी नेते. पार पवारांसोबत असणारी उठबस ही उमेश पाटलांचं राष्ट्रवादीचं दरबारी महत्त्व वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरली. याचा आधार घेऊनच राजन पाटलांना लढण्यासाठी उमेश पाटलांनी सुरुवात केली. अर्थात या राजकारणामुळे नेमकं काय बिघडत गेलं तर राजन पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर निर्माण झालं. राजन मालक भाजपमध्ये जाणार अशा चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायला लागल्या. एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर कमांड ठेवणाऱ्या अजितदादांना समोर आता अडचणी वाढायला लागल्या, कारण मोहिते पाटील अगोदरच अंतर्गत राजकारणात दुरावले गेले होते. इकडं बबन शिंदे आणि संजय बाबा शिंदे यांनी सुद्धा साथ सोडलेली. अशावेळी किमान मोहोळ हा हातात येणं अजितदादांसाठी महत्त्वाचं होतं. पण उमेश पाटलांचा विरोध हा पक्का होता. उमेश पाटलांचा विरोध बाजूला सारत अजितदादांनी राजन पाटलांची बाजू घेतली. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिली. याशिवाय राजन पाटलांना महामंडळसुद्धा दिलं. आता इतकं होऊनसुद्धा मोहोळची जागा पहिल्यांदा राजन पाटलांच्या विरोधात गेली. इथं शरद पवार गटाच्या राजू खऱ्यांचा विजय झाला. जे शरद पवारांनी अचानक इथला उमेदवार बदलला, नवखा उमेदवार दिला, राज्यभर शरद पवार गटाची धुळधानं वळली, तरीसुद्धा मोहोळची जागा कशी लागली याचं सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. अर्थात हे क्रेडिट उमेश पाटलांनी घेतलं. आपल्यामुळेच राजू खरे निवडून आले असं ते सांगू लागले. वास्तविक पाहता शरद पवारांचं स्वतःचं तिथं अस्तित्व असल्यानं त्यांचं क्रेडिट बाजूला सारण्यात आलं. असो, तर मग बिघडलं कुठे? तर बिघडलं उमेश पाटलांच्या एंट्रीमुळे. उमेश पाटील हे राष्ट्रवादीच्या दरबारी नेते. पार पवारांसोबत असणारी उठबस ही उमेश पाटलांचं राष्ट्रवादीचं दरबारी महत्त्व वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरली. याचा आधार घेऊनच राजन पाटलांना लढण्यासाठी उमेश पाटलांनी सुरुवात केली. अर्थात या राजकारणामुळे नेमकं काय बिघडत गेलं तर राजन पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर निर्माण झालं. राजन मालक भाजपमध्ये जाणार अशा चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायला लागल्या.
एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर कमांड ठेवणाऱ्या अजितदादांना समोर आता अडचणी वाढायला लागल्या, कारण मोहिते पाटील अगोदरच अंतर्गत राजकारणात दुरावले गेले होते. इकडे बबन शिंदे आणि संजय मामा शिंदे यांनी सुद्धा साथ सोडलेली. अशा वेळी किमान मोहोळ हातात येणं अजितदादांसाठी महत्त्वाचं होतं. पण उमेश पाटलांचा विरोध हा पक्का होता. उमेश पाटलांचा विरोध बाजूला सारत अजितदादांनी राजन पाटलांची बाजू घेतली. त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी दिली. याशिवाय राजन पाटलांना महामंडळ सुद्धा दिलं. आता इतकं होऊन सुद्धा मोहोळची जागा पहिल्यांदा राजन पाटलांच्या विरोधात गेली. इथं शरद पवार गटाच्या राजू खरे यांचा विजय झाला. ज्या शरद पवारांनी अचानक इथला उमेदवार बदलला, नवखा उमेदवार दिला, राज्यभर शरद पवार गटाची धुळधाण उडाली, तरी सुद्धा मोहोळची जागा कशी लागली याच्या सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. अर्थात हे क्रेडिट उमेश पाटलांनी घेतलं. आपल्यामुळेच राजू खरे निवडून आले असं ते सांगू लागले. वास्तविक पाहता शरद पवारांचं स्वतःचं तिथं अस्तित्व असल्यानं त्यांचं क्रेडिट बाजूला सारण्यात आलं. असो, तर दरम्यानच्या काळात अजित पवारांनी मोहोळचा दौरा रद्द केला, पण पुन्हा ते प्रचाराला आले. याचा आधार घेऊन अजित पवारांनी उमेश पाटलांना कुत्र्याची उपमा दिली होती. अजित पवारांची ही टीका देखील त्यावेळी भरपूर चर्चेत आली होती. मग विधानसभा झाली, अजित पवार गट सत्तेत आला, पवार गटाची धुळधाण उडाली. पण यानंतर दुसरी राजकीय खेळी झाली, ती म्हणजे उमेश पाटील पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले. अर्थात या राजकारणामुळे आपला फक्त कामासाठी वापर करून घेतल्याची भावना राजन पाटलांची झाली, जे स्वाभाविक होतं. उमेश पाटलांना आपल्याच विरोधात ताकद देऊन अजित पवारांना काय सिद्ध करायचं आहे, हा प्रश्न राजन पाटील यांच्याकडून विचारला जाऊ लागला. इकडे इद्रिस नायकवडी यांना विधान परिषद मिळत असेल, पण राजन पाटील, दीपक मानकर यांना विधान परिषद मिळत नसेल, तर हा प्रश्न विचारणं स्वाभाविक होतं. त्यातही बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे अशी लोक अजित पवार गटाचा पराभव होणार म्हणून सोडून गेलेली असताना राजन पाटलांनी अजित पवारांसोबत उभं राहणं महत्त्वाचं ठरलं होतं. साहजिकच राजन पाटलांवर डाव टाकला तर जयकुमार गोरे यांनी एक मीटिंग करत त्यांनी थेट भाजप प्रवेश घडून आणला. आणि राजन पाटील दुसरीकडे गेल्यानंतर अजित पवार गटातल्या नेत्यांसाठी राजन पाटील हे किती दबावाचं राजकारण करतात हे दिसू लागलं. अर्थात हीच ती राष्ट्रवादी होती जी आजवर बिनविरोध होणाऱ्या अंगडगावरचं कौतुक करत होती, आणि आज तीच राष्ट्रवादी आहे जी अनगरमध्ये हुकुमशाही आहे अशी टीका करते. आता बोलूयात राजन पाटलांबाबत. राजन पाटलांचं काही चुकलं का? तर यापूर्वी राजन पाटलांनी थेट विधान केलं होतं, पाटलांच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात, आमच्या पोरांवर वयाच्या 70व्या वर्षी 26 इलेरान आहे. या केसेस आहेत. पाटील हे मोठ्या अभिमानाने स्टोरी स्वाभिमानाने सांगतोय. मी हे स्वाभिमानाने सांगतो असं तेच म्हणाले होते. अर्थात हे विधान केलं तेव्हा राजन पाटील अजितदादांसोबत होते आणि तेव्हा राष्ट्रवादीसाठी त्यांच्या या विधानाची अडचण नव्हती. अर्थात या राजकारणाला बळ देणं, एक हाती सत्तेच्या मोहापायी बाहुबली तयार करणं, हे क्रेडिट अजितदादांचं. त्यामुळे जबाबदार कोण हा प्रश्न विचारताना 4 बोटं अजितदादांच्या दिशेने जातात, तर 1 बोट राजन पाटलांच्या दिशेने येतं. कारण 302च्या केसेस म्हणजे स्वाभिमान नसतो, हे आमदारांना कळलं नाही तरी चालतं, बापाला तरी करावंच लागतं. असो, आज बाळराजेंनी अजितदादांना आव्हान दिलं म्हणून भूमी थोपटत त्यांना आपल्याच्या राजकारणाची ही फळं आहेत हे अखंड राष्ट्रवादीला विसरता